बातम्या सविस्तर पाहूया। शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी उद्या पुन्हा होणार आहे। आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग झालं तेव्हाच हे सर्व आमदार सुरतला गेले होते। सुरतहून हेच आमदार गुवाहाटीला गेले, हा काही योगायोग नव्हता असा युक्तिवाद सिब्बलांनी केला। विधिमंडळात कोणाला कोणतं पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असतो। बाळासाहेबांकडून नंतर उद्धव ठाकरेंकडे पक्षाची सूत्र आली होती असा युक्तिवादही यावेळी कोर्टात सिब्बल यांनी केला। दरम्यान चिन्ह हे नेमकं कुणाचं असतं, राजकीय पक्ष की विधिमंडळ पक्षाचं, असा सवालही कोर्टानं सिब्बल यांना केला। कोर्टात उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। दरम्यान यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूया। भाजपचा पण रोल आहे बघा, प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे। प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपलं आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे। त्यामुळे ते पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी ही वेगळी होऊ शकत नाहीये, अशा चर्चा झाल्या। चर्चा उद्या पुन्हा 2 वाजल्यापासून चालू राहतील। उद्या माननीय कपिल सिब्बलच हे युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या वतीने अजून एक त्यांचे लॉयर हे युक्तिवाद करतील आणि त्यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आमच्या वतीने रोदगी आहेत, कौल आहेत आणि मेहता साहेब आहेत आणि 4 असे सगळे सिनियर लॉयर आहेत, हे सर्वजण आमच्या बाजूने युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय होईल।